श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। स्वामींचे नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। नवीन वर्षाची पहिली एकादशी शुक्रवारी म्हणजे 10 जानेवारी रोजी असणार आहे। पंचांगानुसार पौष महिन्याच्या शुक्ल पक्ष एकादशी तिथीला ही तिथी साजरी केली जाते। पुत्रदा एकादशी म्हणून या तिथीला ओळखले जाते। हे व्रत विशेषतः त्या महिलांसाठी महत्त्वाचे आहे ज्यांना संतान सुखाची इच्छा असते। धार्मिक मान्यतानुसार या दिवशी श्रीहरी विष्णू ची पूजा केल्याने फक्त संतान सुखच नाही तर जीवनात सुख समृद्धी नांदते। पौराणिक कथानुसार ज्या महिला पूर्ण विधीने आणि श्रद्धेने या व्रताचे पालन करतात त्यांची संतान संबंधित सर्व इच्छा पूर्ण होतात। या दिवशी श्रीहरी विष्णूंची पूजा करण्यासोबतच मंत्राच्या जपाचा आणि व्रतकथेचे पठण करण्याला अत्यंत शुभ मानले जाते। यंदा पौष पुत्रदा एकादशीला रोहिणी नक्षत्राचा शुभ संयोग असणार आहे। तसेच बव आणि बालव करण असेल, दोघांचा शुभ संयोग होईल। ज्योतिषाच्या मते या काळात पूजा तसेच काही उपाय केल्याने आपल्याला दुप्पट फळ हे मिळत असते आणि म्हणूनच पुत्रदा एकादशीच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालणार आहे, पण आंघोळीच्या पाण्यामध्ये टाका ही एक वस्तू। ही वस्तू टाकल्यामुळे प्रखरातला प्रकार पितृदोष, ग्रहदोष, शत्रुबाधा तर नष्ट होणारच आहे, पण आपल्या 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे। अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। आणि कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला अजिबात विसरू नका। पौष महिन्यामध्ये स्नानाला आणि दानाला विशेष महत्त्व हे दिलं जातं आणि ही आहे वर्षातील पहिली पुत्रदा एकादशी। एकादशीच्या दिवशी तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करावे तसेच यथाशक्तीप्रमाणे दान करावे। हे दान केल्यामुळे आपले पितृ आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्याला सुखी संसाराचा आशीर्वाद ते देत असतात। पण हल्लीच्या धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येकालाच तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करणं शक्य नसतं, म्हणूनच आपल्याला घरच्या घरी आंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या काही वस्तू टाकायच्यात आणि त्याने आपल्याला स्नान ही करायची। ही स्नान केल्यामुळे आपल्याला तीर्थक्षेत्री स्नान केल्याचं पुण्य हे प्राप्त होणार आहे। म्हणूनच आपल्याला पुत्रदा एकादशीच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे, कारण असं म्हटलं जातं ब्रह्ममुहूर्तावर केलेल्या प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला 100 पटीने पुण्य प्राप्त हे होत असतं। आणि अंथरुणामध्येच आपल्याला श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आणि त्यानंतर आपल्याला आंघोळीच्या पाणी हे काढायचं आहे आणि आंघोळीच्या पाण्यामध्ये सगळ्यात पहिली वस्तू जी आपल्याला टाकायचं आहे ते म्हणजे गंगाजल। गंगाजल टाकून स्नान केल्यामुळे आपल्याला तीर्थक्षेत्री स्नान केल्याचं पुण्य प्राप्त होतं, तसेच आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत पापांपासून सुद्धा आपल्याला मुक्तताही मिळत असते। तसेच आपल्याला चिमूटभर हळद सुद्धा आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची। आंघोळीच्या पाण्यामध्ये हळद टाकल्यामुळे आपल्या कुंडलीतील गुरुग्रह हा बलवान होतो आणि जर आपल्या कुंडलीतील गुरुग्रह बलवान झालं तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या ज्या आर्थिक समस्या आहेत त्यापासून आपल्याला मुक्तता हे मिळत असते। तसेच आपल्याला चिमूटभर खडे मीठ सुद्धा आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे। खडे मीठ टाकून स्नान केल्यामुळे आपल्यामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, नजर दोष, करणेबाधा दूर होण्यामध्ये मदत ही मिळत असते। तसेच मीठ हे माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे, म्हणून मिठाला लक्ष्मीकारक सुद्धा म्हटलं जातं। पुढची वस्तू जी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे ते म्हणजे काळे तीळ। आपल्याला अगदी चिमूटभर काळे तीळ सुद्धा आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहेत, कारण तिळांची उत्पत्ती ही श्रीहरी विष्णूंच्या घामापासून झाली होती। तसेच काळे तीळ हे आपल्या पितरांना सुद्धा समर्पित आहेत आणि जेव्हा पण आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये तीळ टाकून स्नान करतो त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष, ग्रहदोष, शत्रुबाधा, नकारात्मकता दूर होण्यामध्ये मदत ही मिळत असते। तसेच आपल्याला एक तुळशीचं पत्र सुद्धा आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे, कारण तुळस म्हणजे साक्षात माता लक्ष्मीचं स्वरूप आहे आणि जर आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये तुळशीचं पत्र टाकलं तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारी जी नकारात्मकता, इडापिडा, दोष आहे, दारिद्र्य ते दूर होण्यामध्ये मदत होते आणि आपल्यावर अखंड माता लक्ष्मीची कृपा सुद्धा होत असते। तसेच आपल्याला 1 चमचाभर गाईचं कच्चं दूध सुद्धा आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये
टाकायचं आहे। आंघोळीच्या पाण्यामध्ये दूध टाकल्यामुळे आपल्या कुंडलीतील चंद्र ग्रह हा बलवान होतो। चंद्र हा मनाचा कारक मानला जातो आणि जर आपल्या कुंडलीतील चंद्र बलवान झाला तर त्यामुळे आपल्याला शारीरिक आणि मानसिक त्रासापासून मुक्तताही मिळत असते। तर आपल्याला या सर्व वस्तू ज्या आहेत त्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्यात आणि स्नानही करायचे। पण बऱ्याचदा लोक चुकीच्या पद्धतीने स्नान करतात, त्यामुळे सुद्धा त्यांना केलेल्या उपायाचं कोणतंही शुभ फळ प्राप्त होत नाही। म्हणून आपल्याला काय करायचं आहे, एक मग पाणी आपल्या उजव्या खांद्यावर टाकायचं आहे, एक मग पाणी आपल्या डाव्या खांद्यावर टाकायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला संपूर्ण स्नानही करायची आहे। पण एकादशीच्या दिवशी तसेच द्वादशीच्या दिवशी आपल्याला अजिबात केस हे धुवायचे नाही आहेत। आंघोळ करताना आपल्याला या एका मंत्राचा जप सुद्धा करायचा आहे। गंगे च यमुने च गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलस्मिन् निधी कुरु। या मंत्राचा असा अर्थ होतो, गंगा, यमुना, गोदावरी, सरस्वती, नर्मदा, सिंधू, कावेरी या सर्व पवित्र नद्यांचं जल जे आहे ह्या पाण्यामध्ये समाविष्ट झालेलं आहे आणि या पवित्र पाण्याने मी स्नानही करत आहे। तसेच तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय या प्रभावी मंत्राचा जप सुद्धा करू शकतो। जेव्हा आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये या सर्व वस्तू टाकतो त्याचबरोबर मंत्राचा जप करतो, त्यामुळे आपल्या तनाबरोबर आपल्या मनाची सुद्धा शुद्धीही होत असते आणि पवित्र तनाने पवित्र मनाने केलेल्या प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला 100% यश प्राप्त होत असतं। अतिशय प्रभावी असा हा उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष, ग्रहदोष, शत्रुप्रादा तर नष्ट होणारच आहे, पण आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे। म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।